नमस्कार, मी अनघा भदे. ॲस्ट्रोलॉजी काउन्सिलिंगच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. या व्हिडिओचा आपला मेन विषय आहे की करिअर आणि ॲस्ट्रोलॉजी. तर करिअरच्या बाबतीमध्ये पत्रिका आपल्याला मार्गदर्शन करू शकते का? तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला पत्रिका मार्गदर्शन करू शकते. ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला नक्कीच गाईड करू शकतं की तुम्हाला कुठल्या विषयामध्ये तुमचं बेसिक पोटेन्शियल आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या विषयामध्ये चांगले आहात. म्हणजे मी नेहमी प्रत्येकाला हे सांगत असते की तुम्ही तुमच्या वीकनेसेसवरती काम करू नका, तुम्ही तुमचे जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्याच्यावरती काम करा आणि त्याच्यानेच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि हे जे पोटेन्शियल आहे, म्हणजे जे आपण जास्त छानपणे करू शकतो, ती आपली पत्रिका नेहमी दाखवत असते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की करिअरच्या बाबतीमध्ये पत्रिका नक्कीच छान तुम्हाला गायडन्स तुम्हाला त्याच्यातनं मिळू शकतो. आणि त्या संदर्भामध्ये खूपसे असे विषय आहेत जे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की पत्रिकेचा जो वापर आहे तो छानपणा कसा करायचा, म्हणजे रिगार्डिंग जॉब किंवा बिझनेस किंवा इतर काही तुमच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या संदर्भामध्ये. तर त्या संदर्भामध्ये म्हणून मी हा व्हिडिओ करते. तर आता आपण विषय सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना एक माझी रिक्वेस्ट आहे की ज्या ज्या लोकांना आमचे व्हिडिओज आवडत आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. जेवढे सबस्क्रायबर्स वाढतील तेवढा आम्हाला जास्त उत्साह येईल अजून व्हिडिओज करायला, अजून गोष्टींवरती ज्योतिषशास्त्राशी संबंधित माहिती द्यायला. तर त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि नक्की शेअर करा. चला आपण आता वळूयात आपल्या विषयाकडे की जो आहे करिअरच्या संदर्भात ज्योतिषशास्त्राचा वापर किंवा पत्रिकेचा वापर आपण कसा करू शकतो. तर जेव्हा आमच्याकडे अशा पत्रिका, म्हणजे काही लोक कन्सल्टेशनसाठी येतात, ती विविध काय म्हणतात त्याला, वयातली लोक असतात. काही जे पेरेंट्स आहेत जे अवेअर आहेत या बाबतीमध्ये, तर ते त्यांच्या मुलांच्यासाठी विचारायला येतात. तर ती कधी कधी 10वी झालेली असतात, कधी 12वी झालेली असतात, किंवा काही जी लोकं आहेत ती त्याच्यानंतर, म्हणजे जे जॉब करतायत आत्ता ते लोक येतात, किंवा ज्यांचं जस्ट आता सुरू होणार आहे करिअर, तर असेही काही जण आमच्याकडे येतात. तर प्रत्येकाला त्याच्या वयानुसार, शिक्षणानुसार, लायकिंगनुसार आपल्याला कन्सल्टेशन करावं लागतं, ते काउन्सिलिंग करायला लागतं. आणि हा विचार मला वाटतं प्रामुख्याने केला पाहिजे, कारण एकच जो भाव असतो तो बरेचशा गोष्टी दाखवत असतो. तर त्याच्यामुळे नेमका कुठल्या प्रकारचं काम हा माणूस चांगलं करू शकेल किंवा त्याला कशामध्ये जास्त ग्रोथ आहे हे त्याचा तर्क लावण्यासाठी ती बॅकग्राऊंड पण त्या माणसाची माहीत असणं आवश्यक असतं. तर त्याच्यामुळे जे लोक आमच्याकडे येतात करिअर कन्सल्टेशनसाठी, त्यांना आम्ही पहिले काही प्रश्न हेच विचारतो की तुमचं शिक्षण काय आहे, तुमचं लायकिंग काय आहे, तुम्हाला इथे कुठल्या सेक्टरमध्ये जास्त इंटरेस्ट आहे काम करण्यासाठी. आणि मग त्यांच्या सगळ्या गोष्टी विचारून मग त्यांच्या पत्रिकेला अनुरूप जे काही गायडन्स आम्हाला द्यावासा वाटतोय किंवा त्यातून जे आम्हाला साधारणपणे अंदाज त्याचा येतोय तसा आम्ही त्यांना गाईड करत असतो. तर सगळ्यात मेन मुद्दा हा आहे की खूप साऱ्या म्हणजे एकाच ग्रहावरनं खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन पण वाढण्याची शक्यता असते, किंवा एकच भाव बऱ्याचशा गोष्टी इंडिकेट करत असतो. आणि त्याच्यामुळे त्या माणसाचं लायकिंग, त्याचं पोटेन्शियल लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे, आणि तरच तुम्ही योग्य प्रकारे करिअर गाईड करू शकता लोकांना, असं मला वाटतं. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ते ॲनालिसिस कसं करतो याची मी एक थोडक्यात माहिती देणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कळून येईल की काय पद्धतीचं कन्सल्टेशन आमच्याकडे होतं. तर जेव्हा एखादी व्यक्ती आमच्याकडे येते की कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करावं, ती जर का 10वी-12वी चा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना आम्ही पहिल्यांदा विचारतो की तुमचे इंटरेस्ट काय आहेत. त्यांच्या दृष्टीने शिक्षण साधारणपणे कुठलं महत्त्वाचं आहे हे एज्युकेशनच्या अंडर येतं, पण त्यावेळेसुद्धा करिअरचा विचार प्रामुख्याने केला जातो. कारण जे शिक्षण तुम्ही घेताय त्याचा जर वापर तुम्ही पुढे जाऊन केला नाही तर मग ती उगाचच वर्ष वाया गेली असं होऊन जातं. तर त्याच्यामुळे जे साधारणपणे आम्हाला फ्युचर त्यामध्ये त्यांच्या महादशा, दशा, जे भाव सपोर्ट करतायत किंवा जे करिअर क्षेत्र सपोर्ट करताय अशा पद्धतीचं काही शिक्षण जर का त्या व्यक्तीने घेतलं तर ते खूपच हेल्पफुल राहतं. त्याच्यामध्ये तुमची बरीचशी एनर्जी, पैसा आणि वेळ हे सगळंच वाचतं.
तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही अशा प्रकारे एज्युकेशन प्लस करिअर असं गाईड करत असतो. जी नंतरची मंडळी येतात ती बहुतांशी त्यांचं असं असतं की त्यांचं ऑलरेडी शिक्षण झालेलं असतं, ते कुठेतरी जॉब करत असतात आणि जॉब चेंज करायचा आहे त्यांना किंवा अब्रॉड जायचं आहे, तर अशासाठी त्यांना मार्गदर्शन हवं असतं. अशा केसेसमध्ये काय होतं की त्यांच्या समजा आता एखादा व्यक्ती आहे आणि त्याला त्याचं ही इज व्हेरी क्वालिफाईड टू गो अब्रॉड, पण त्याला संधी जर मिळत नसेल तर त्याच्या दृष्टीने ती पत्रिका तपासून की अब्रॉड सेटल होण्याचे काही चान्सेस यांच्या पत्रिकेत जास्त दिसत आहेत का, नाही दिसत आहेत का, अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण जर केलं तर त्या व्यक्तीलाही त्याप्रमाणे फोकस करता येतो. तर त्याच्यामुळे हे नक्कीच तिथे उपयोगी पडतं. तसंच वेगवेगळ्या सेक्टरमध्ये म्हणजे काही जणांना गव्हर्नमेंटचे जॉब्समध्ये जास्त इंटरेस्ट असतो, मग गव्हर्नमेंटचा जॉब मिळेल का, किंवा एखाद्या वेळेस एज्युकेशन सेक्टरमध्ये एखाद्याला इंटरेस्ट असतो तर टीचिंग लाईन तुमच्यासाठी कशी असेल, किंवा एखाद्याला स्वतःचा बिझनेस करायचा असतो, त्याला नोकरीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो, तर अशा प्रकारचं जे मार्गदर्शन असतं ते पत्रिकेतनं नक्की मिळतं. आता बिझनेसच्या केसमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत की बिझनेस मुळात म्हणजे पत्रिकेचं पोटेन्शियल बिझनेस करण्याचं आहे का हे पहिल्यांदा बघितलं जातं. आणि त्याच्यानंतर जसं की तुम्ही कुठल्या प्रकारचा बिझनेस करू शकता, किंवा तुमच्याकडे येणारे जे क्लायंट आहेत ते खूप सारे क्लायंट तुम्हाला मिळतील का मध्यम स्वरूपाचे मिळतील, आणि त्याप्रमाणे मग बिझनेसचं स्वरूप पण ठरवता येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं जर का काही रिटेल तुम्ही बिझनेस करणार असाल तर अर्थातच तुम्हाला तिथे तुमचे जे कस्टमर्स आहेत ते नंबर ऑफ कस्टमर्स तुम्हाला जास्त लागतात. तर त्याच्यामुळे त्या पद्धतीने पत्रिका बघितली जाते की त्या पत्रिकेमध्ये बिझनेसचं पोटेन्शियल जरी असलं तरी क्लायंट बेस कसा आहे, तर ते मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारचं मार्गदर्शन करणं हे अपेक्षित आहे पत्रिकेतनं. बेसिकली तुमचं पत्रिकेचं पोटेन्शियल बघून तुमच्या दृष्टीने जॉब जास्त चांगला राहील का, तुम्ही बिझनेसमध्ये जास्त ग्रो व्हाल किंवा बिझनेसमध्ये तुम्ही जास्त पैसा कमवाल, या सगळ्या दृष्टीने पत्रिका बघायला लागते. तर साधारणपणे मी सांगते की काय पद्धतीने आम्ही पत्रिका बघतो. तर पहिल्यांदा जेव्हा पत्रिका बघायची असते तर तेव्हा 2, 6, 10, 11 ही जी स्थानं आहेत ती प्रामुख्याने बघितली जातात. तर त्याचं कारणही असं आहे की सेकंड हाऊस जे असतं तुमचं तर ते धनस्थान आहे. तर प्रत्येक व्यक्ती ही जी काम करत असते म्हणजे जी संसारी व्यक्ती आहे, जिला पैसा लागणार आहे जगण्यासाठी, तर प्रत्येक व्यक्तीचा मुळात एक उद्देश असतो की बाबा मला त्यातून काहीतरी माझं धनार्जन व्हावं, मला त्यातून पैसा मिळावा. आणि अर्थातच मग ते जर का माझ्या मनासारखं काम मला मिळालं तर ते म्हणजे अजून आपण ज्याला म्हणतो की सोन्याहून पिवळं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट पण आहे आणि त्याच्यामधनंच तुमची आर्थिक प्राप्ती पण होतीये, त्यातनंच तुम्हाला पैसा मिळतोय, तर नथिंग लाईक इट. तर त्याच्यामुळे सेकंड हाऊस हे बघावंच लागतं. प्रथम स्थान जे आहे ते व्यक्तीचा कल पण दाखवतं. म्हणजे समजा बिझनेससाठी एखादी व्यक्ती आली तर त्याचा कल पण आम्ही बघतो की बिझनेसच्या दृष्टीने अनुकूल आहे का म्हणून. त्याच्यानंतर जे सेकंड हाऊस जे असतं ते धनार्जन तुमचं साधारण कुठल्या भावाशी संबंधित आहे पत्रिकेतल्या त्याप्रमाणे पण बघितलं जातं. 6th हाऊस हे तुमच्या नोकरीचं स्थान आहे, म्हणजे त्याच्यावरनं तुमच्या जॉबचं पोटेन्शियल काय असेल, तुम्हाला साधारण कुठल्या प्रकार म्हणजे चांगला तुमची जॉबमध्ये प्रगती होईल का ॲव्हरेज होईल हे साधारण अंदाज त्याच्यावरनं येतो. तसंच दशमभाव हे जे मी पहिल्यांदा उल्लेख केला की दशमभाव हे अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. दशमभाव हे तुमचं कर्मस्थान आहे, तर त्याच्यामुळे दशमभावाला भरपूर महत्त्व दिलं जातं. आणि दशमभावाच्या विथ रिस्पेक्ट टू सगळी हाऊसेस ही पुन्हा एकदा बघितली जातात. दशमभावाचा जो स्वामी आहे, म्हणजे जर कृष्णमूर्ती पद्धतीने आम्ही पत्रिका बघतो तर त्यामुळे तिथे उपनक्षत्र स्वामीला महत्त्व दिलं जातं. आणि तो जो उपनक्षत्र स्वामी आहे तो कुठल्या भावांशी संबंधित आहे, तसंच तो कोण आहे, त्याच्यानंतर त्या महादशा त्या व्यक्तीच्या पत्रिकेत कुठल्या येणार आहेत, अशा बऱ्याच गोष्टींवरती पत्रिकेचं ॲनालिसिस केलं जातं आणि मगच त्या व्यक्तीला गाईड केलं जातं. तर त्याच्यामुळे डेफिनेटली मला असं वाटतं की करिअर गायडन्ससाठी पत्रिका भरपूर उपयोगी पडते. तुम्हाला जर का 4-5 ऑप्शन्स तुमच्या डोळ्यासमोर असतील तर त्यातला सगळ्यात बेस्ट की ऑप्शन्स तुमच्या दृष्टीने कुठला आहे, पुढे येणाऱ्या तुमच्या सगळ्या ज्या दशा महादशा आहेत त्या दृष्टीने कुठला आहे हे तुम्हाला समजावून सांगता येतं. काय करा काय करू नका याचं पण एक गाईडलाईन देता येते तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये. सो मला वाटतं पत्रिकेचा वापर बऱ्याच जणांनी करावा आणि तो गायडन्स नक्की घ्यावा असं मला वाटतं. आता जेव्हा आपण म्हणतो की
जॉब, तर जॉब जर करायचा असेल तर साधारण कुठल्या सेक्टरमध्ये करावा त्याबद्दलचा तर गायडन्स मिळतो. पण प्रश्नकुंडली हे एक अजून एक इतकं सुंदर टूल आहे कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये, जे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर त्याचाही वापर खूप छान पद्धतीने आपल्याला करिअरच्या दृष्टीने करता येतो. त्याचं एक उदाहरण मी देते की समजा एखादा व्यक्ती जॉब करते आणि त्याला एखादी दुसरी जॉब ऑफर आली, तर ती जॉब ऑफर घेताना बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही जर एक्झिस्टिंग जॉब तुमचा व्यवस्थित चालू असेल तर तुम्हाला असं असतं की मग ती दुसरी ऑफर घ्यावी का, प्लस मायनस दोन्ही गोष्टींचे असतात. तर अशा वेळेस प्रश्नकुंडली आम्ही त्या बाबत मांडतो. प्रश्नकुंडली ही एक वेगळी पद्धत आहे आणि प्रश्नकुंडली म्हणजे काय किंवा नक्की आम्ही काय विचारतो प्रश्नकुंडली म्हणजे याचा सगळ्याचा एक मी एक वेगळा व्हिडिओ करेन, सो दॅट तुम्हाला नक्की समजेल की आम्ही प्रश्नकुंडलीसाठी नंबर द्या म्हणजे नक्की काय म्हणतो. आणि त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर जॉबची प्रश्नकुंडली आपल्याला मांडता येते की ही जी नवीन जॉब ऑफर आपल्याला आलेली आहे ती आपण घ्यावी का नाही, आणि त्याच्यामध्ये काय पुढे जाऊन प्रॉब्लेम्स येतील का किंवा कशी राहील ती आपल्या दृष्टीने. तर याचा आम्ही खूप जणांना गायडन्स हा दिलेला आहे आणि खूप जणांना त्याचा फायदा होतो. ते आम्हाला त्याचा फीडबॅकही देत असतात. तर त्याच्यामुळे प्रश्नकुंडली हा अतिशय खूप छान टूल आहे याच्यामध्ये. त्याच पद्धतीने बरेचसे लोक विचारायला येतात की ॲब्रॉड आम्हाला चान्स मिळेल का, तिकडे आम्ही सेटल होऊ का शॉर्ट स्पॅनसाठी आम्ही जाऊ शकू वगैरे वगैरे. तर त्याचंही मार्गदर्शन उत्तमपणे करिअरच्या दृष्टीने पत्रिकेतनं करता येतं. तर अशा विविध गोष्टींचं मार्गदर्शन तुम्हाला पत्रिका करत असते आणि ते निश्चितच उपयोगी पडतं. तर मला असं वाटतं की ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्कीच या पद्धतीचं मार्गदर्शन घ्यावं. ते आम्ही रेग्युलर बेसिसवरती करत असतो. हे पेड कन्सल्टेशन आहे आणि जर तुम्हाला आमच्याकडनं कन्सल्टेशन करायचं असेल तर अर्थातच आमचे नंबर्स व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, तिथे तुम्ही संपर्क करू शकता. तर मला नेहमी असं वाटतं की जे आपण हा विचार करतो की पत्रिका म्हणजे काहीतरी म्हणजे आम्ही सांगणार की हे होणार आणि हे होणार नाही, तर असं नाही आहे. इट इज अबाउट काउन्सिलिंग, म्हणजे जे आपण म्हणतो ना की तुमच्या कडनं इनपुट्स घेऊन तुमच्या पत्रिकेच्या पोटेन्शियल जे आहे त्याचा मेळ बसतो आहे का, किंवा आपण त्यातनं अजून काही या चर्चेतनं जे काही निष्पन्न होतं ते मला वाटतं की जास्त उपयोगी असतं. आणि त्यालाच आपण ॲस्ट्रॉलॉजी काउन्सिलिंग असं म्हणतो. म्हणूनच आमच्या संस्थेचंही नाव ॲस्ट्रॉलॉजी काउन्सिलिंग असं आहे. कन्सल्टेशन्स आम्ही त्याला म्हणत नाही, आम्ही त्याला काउन्सिलिंगच म्हणतो. तर त्याच्यामुळे याचा नक्की सगळ्यांनी लाभ घ्या. आणि असेच अजून काही करिअरचे व्हिडिओज मी करत राहीन, त्याच्यायोगे तुम्हाला अजून त्याच्यामध्ये काय काय करता येतं किंवा कशी पत्रिका उपयोगी पडते, कसं हे ज्योतिषशास्त्र आपल्याला मदत करू शकतं याच्याबद्दलचं मला वाटतं नक्की मार्गदर्शन मिळेल. तर आत्तापुरतं नमस्कार. आपण पुन्हा भेटतच राहू नवीन व्हिडिओजमधून.